अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. आपल्या गुरुस्तुती या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे. आपण आपले काही अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की कळवा. ते आपण आपल्या चॅनलवर सांगू. तसेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कळवा. तुम्ही आम्हाला कमेंट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ID वर ईमेल करू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. हा अनुभव आहे नागपूर येथून सौ समृद्धी जोशी या ताईंचा. ताई म्हणतात, गजानन बाबा एक आत्मकथन भाग 3. जय गजानन. गजानन महाराज अर्थात गजानन बाबा विषयांच्या माझ्या या आत्मकथनात सर्वप्रथम मी 10वीत असताना लहान पोथीची 21 दिवसात 21 पारायणं माझ्याकडून त्यांनी करून घेतली. तेव्हा शेवटच्या दिवशी असनावरच निद्रस्त होऊन मला झालेला स्वप्न दृष्टांत, नंतर पुढे वर्ष सव्वा वर्षातच माझं घशाचं आजारपण विकोपास जाऊन मी कोमात जाणं, त्या तिसऱ्या दिवशी एक प्रखर पिवळा झोत माझ्याकडे येऊन त्यातून नवसंजीवनी प्राप्त होणं, या दोन्ही प्रसंगी सतत नाम घेत राहा, योग्य तिथे तुला मार्गदर्शन मिळेल, नामस्मरण करीत राहा असा आशीर्वाद प्राप्त होणं इत्यादी गोष्टीचा उल्लेख आपण मागील 2 भागात पाहिला. पोथी वाचत असताना समर्थ वाक्य खोटं झालं हे न कुणी ऐकील ही गोष्ट मनाला उभारी देत होती. त्यातून लहानसहान प्रसंगी गजानन बाबांच्या समोर बसून मागणं मागितलं की सकारात्मक अनुभवही त्यातून मिळत गेले. त्यातील काही अनुभव इथे सांगणं मला गरजेचं वाटतं. लहानपणीची मी नेहा व्यवहारे पुढे लग्नानंतर सौ समृद्धी जोशी झाले. माझे लहानपणीचे अनुभव माझ्याजवळ. माझ्या मिस्टरांना त्याचं काय, त्यांचा या सर्व गोष्टीवर विश्वास असण्याचं कारण नव्हतं. आपण गजानन विजय ग्रंथात वाचतोच, प्रचितीविन कुणाची परमार्थीनं निष्ठा बसे, ती एकदा बसल्यावर मग मात्र होते स्थिर. संत सेवा महाथोर हे भाविक जाणती. मला स्वतःला, मिस्टरांना, आजूबाजूच्या काही सुज्ञ लोकांना मला मिळणाऱ्या मार्गदर्शनाचा काही अनुभव यावा असा योग असावा. इसवी सन 2008ची गोष्ट. आमच्या लग्नाला जेमतेम वर्ष झालं होतं. मिस्टर एका खाजगी कंपनीत पुण्याला कार्यरत होते. पगार फारसा नव्हता, पण ठीक चाललं होतं. एक दिवस मला स्वप्नात संकेत मिळाला की तुझ्या नवऱ्याला मॅनेजरपासून दूर राहायला सांग. व्यक्तिशः तो ठीक आहे, पण त्याच्या आणि कंपनीच्या वादात नवरा भरडला जाऊ शकतो. हे सर्व मी मिस्टरांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी ते सर्व हसण्यावर नेऊन उडवून लावलं. मी महाराजांची क्षमा मागितली, पण परिणाम मिस्टरांना लगेच दिसून आला. त्यांची नोकरी गेली. 3 महिन्याचा पगार थकीत राहिला. शिवाय आपसात सामंजस्याने ठरवून एक लोन कंपनीने काढलं होतं. त्यात मिस्टरांचं नाव होतं. ते लोन फेडणार नाही असं सांगून ती जबाबदारी मिस्टरांच्यावर ढकलली. त्यातल्या त्यात वाईटात चांगलं असं झालं की वरून मान्य केलं नाही तरी मनातून मिस्टर जे समजायचं होतं ते समजले असावेत. आता आमच्यासमोर प्रश्न होता, पुढे काय? मी महाराजांना प्रार्थनापूर्वक हात जोडून मार्ग दाखवण्याची विनंती केली. काहीच दिवसात स्वप्नात माझ्या कानात स्पष्ट आवाज आला, पोलीस तक्रार करा, कोर्टात केस करावी लागेल, तुम्हाला कोर्टाची पायरी चढायची वेळ येणार नाही, वकिलाची सोय माहितीतल्या लोकांच्याकडून होईल, काळजी करण्याचं कारण नाही, सर्व ठीक होईल. हे सर्व मी मिस्टरांच्या कानावर घातलं. तेव्हा प्रथम तर त्यांनी एवढ्या मोठ्या लोकांशी आपण कसं लढणार वगैरे प्रश्न उपस्थित केले. मात्र मी ठामपणे सांगितलं, अनुभवातून शहाणपण शिकण्यात समजूतदारपणा आहे. जिथे गजानन महाराजांचा अधिष्ठान आहे तिथे विजय असणारच. यानंतर आम्ही लढण्याचा निर्णय घेतला. पुढे खरोखरच आश्चर्यकारकरित्या नाशिक येथील मित्राच्या ओळखीने पोलिसात वकिलात झपाट्यानं काम मार्गी लागलं. वकील तर म्हणाले, तुमची केस इतकी मजबूत आहे की तुम्ही जिंकणारच.
तुम्हाला कोर्टात येण्याची गरज नाही. सध्या फक्त डॉक्युमेंटेशनचे पैसे द्या. बाकी फी तुम्ही जिंकले की तुमच्या मनाप्रमाणे द्या. नो प्रॉब्लेम. फक्त केस किती दिवस चालेल ते नेमकं सांगणं शक्य नाही, पण होईल लवकरच. यानंतर सुरू झाली आमची कायदेशीर लढाई. या लढाईच्या दरम्यान आम्हाला एक कठीण निर्णय घेण्याचा प्रसंग आला, पण तो घेण्याची क्षमता महाराजांनीच प्रदान केली. त्याचं असं झालं की या काळात मी महाराजांशी सतत संवाद साधण्याचा प्रयत्न करीत होते. एके रात्री मला स्वप्नात दिसलं की एका लहान बाळाला हाताशी धरून मी चालले आहे आणि मी अंधारातून प्रकाशाकडे जात आहे. प्रकाशाकडे जाणे याचा अर्थ स्पष्ट होता, पण लहान मुलाचं काय? मी महाराजांना प्रार्थना केली. तेव्हा 1-2 दिवसातच रात्री स्वप्नात स्पष्टपणे कानात ऐकू आलं, अपत्य. त्याच्या येण्याच्या चाहुलीनेच मिस्टरांना नोकरी मिळेल. तेव्हा मिस्टरांना नीटशी नोकरी नसल्याने हा निर्णय आमच्यासाठी कठीण होता, पण महाराजांच्या आशीर्वादाने आम्ही तो निर्णय घेतला. मला 6 महिने पूर्ण झालेत आणि एक दिवस वकिलाचा फोन आला, आपण तुमची केस जिंकलो. या 3 महिन्यात तुमचे पूर्ण पैसे तुम्हाला परत मिळणार. अभिनंदन. गजानन बाबांनी सुचवल्याप्रमाणे ही लढाई आम्ही जिंकलो. मला 7वा महिना सुरू झाला आणि मोठ्या कंपनीत ह्यांना नोकरी मिळाली. तमोसोमा ज्योतिर्गमय आमचा अंधारातून प्रकाशाकडे प्रवास सुरू झाला. बाळाच्या चाहुलीने आता नवऱ्याचा गजानन महाराजांच्यावर विश्वास दृढ होऊ लागला. महाराजांच्या आशीर्वादाने माझ्या बोलण्यात तथ्य आहे याची प्रचिती येत होती. त्यावर महाराजांनी अजूनच शिक्कामोर्तब करून घेतलं. मी नागपूरला स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांच्याकडे तपासणीसाठी आले. त्यांनी तपासून मला डिलिव्हरीची तारीख दिली, 13 मार्च 2010. त्याच रात्री मला पुन्हा स्वप्नात कानात स्पष्ट आवाज आला, 13 मार्च नाही, तुझ्याच वाढदिवशी म्हणजे 27 फेब्रुवारी 2010ला तुझ्या वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून तुझ्याकडे लक्ष्मीच्या पावलांनी छोटी परी येणार आहे. जन्मवेळ दुपारी 3:52 राहणार आहे. सिझेरियन होईल. मी लगेच त्याप्रमाणे मिस्टरांना नागपूरला यायला सांगून डॉक्टरांच्या कानावर घातलं. त्यांनी मला मूर्खात काढलं. म्हणाल्या, तू पहिलट करीन, तुला काय समजतंय? मी म्हटलं, महाराजांची इच्छा. 26 फेब्रुवारीला माझ्या पोटात दुखू लागलं. मी दवाखान्यात पोचले. दिनांक 17 फेब्रुवारीला मला तपासलं. पोटात बाळ वाकडं अडकलंय म्हणून OTमध्ये घेतलं. 27 फेब्रुवारी 2010 शनिवारला मला कन्यारत्न प्राप्त झालं. छोटी परी माझ्या घरी आली. वेळ होती दुपारी 3:52. डॉक्टर आश्चर्यचकित झाल्या. त्यांचा महाराजांच्यावरील विश्वास दृढ झाला. माझी दुसरी वेळ. पुन्हा दिवस राहिले. यावेळेस डॉक्टरांना फॉरेनला जायचं होतं. त्यांनी मला श्रद्धेने विचारलं, यावेळेस काय तारीख आहे ग बाई? मी म्हटलं, महाराजांच्या संकेताप्रमाणे अनंत चतुर्दशीला मोठ्या मुलीच्या वेळेच्या 5 मिनिटं आधी अजून एक छोटी परी येत आहे. स्वागतासाठी सज्ज राहा. माझ्या तब्येतीत अचानक काही कॉम्प्लिकेशन्स होऊन मला त्याच दिवशी दवाखान्यात भरती व्हावं लागलं आणि 15 सप्टेंबर 2016ला बरोबर 3:47ला अजून एक परी आमच्या जीवनात आली. गणपती महालक्ष्म्यांचे ते दिवस असल्याने आमची घरी चर्चा झाली होती. काय करावं? गणपती महालक्ष्मी घरी बसवायच्या दिवस भरत आले आहेत, वृद्धी आली तर वगैरे, पण मला पूर्ण विश्वास होता. अर्थात आता घरच्यांनाही अनुभव होताच, त्यामुळे दुपारी लवकर विसर्जन करावं लागेल इतकंच. सर्व ठीक होईल हा विश्वास होताच आणि तसंच घडलं. अशासारखे बरेच अनुभव महाराजांनी गाठीशी बांधून दिले आहेत. पण सध्या इथे थांबूया. पुढे कधी योग आला तर त्याविषयी अवश्य सांगेल. बाकी श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.